नमस्कार, मी पूजा अंकलेश्वर सिल्क मिलच्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो। आज मी व्हिडिओ घेऊन आली आहे की कस्टमर आपल्याला सांगते तुमच्या प्रकारे साड्यांची जे पण पॅकिंग होते ती कशा प्रकारे होते। तर त्याच प्रकारे आज मी तुमच्यासाठी दाखवत आहे की आपल्याकडची साडीची पॅकिंग कशी होते। तर तुम्ही पाहू शकता इकडे अशा प्रकारे साडीची पॅकिंग होते, असं पाहायला मिळेल। बघा, साडी पूर्ण फोल्ड वगैरे केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो टाकला जातो, फोटो टाकून पूर्ण पॅकिंग केली जाते। अशा प्रकारे पॅकिंग केली जाणार आहे। पूर्ण पिशवी वगैरे लावला जाणार आहे, याच्यामध्ये स्पंज असतो तो टाकला जातो। अशा प्रकारे पूर्ण पॅकिंग होते। त्याच प्रकारे वेगवेगळ्या साडींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पॅकिंग होत जाते। अशा नंतर ना बॉक्स मध्ये पॅकिंग होणार आहे, तर ते मी तुम्हाला बॉक्स पॅकिंग पण दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, आपण जी बॉक्सची पॅकिंग आहे ना त्याच्याकडे पण आपण वळूया की बॉक्स पॅकिंग वगैरे पण कशी होणार आहे ते। चला ते बघा, हे पाहू शकता तुम्ही, आपण बॉक्स पॅकिंग जवळ आलेलं आहे। तर अशा प्रकारे सगळे प्रकारे बॉक्स बनवले जातात। असे बॉक्स मध्ये प्रिंटेड साडीमध्ये वेगवेगळी जशी प्रिंट साडी असते त्या प्रकारे बॉक्स पण असतात। ज्या प्रकारे कॅटलॉगचे नाव आहे त्या प्रकारे सगळे बॉक्स असणार आहेत आणि बॉक्स मध्ये पण तुम्हाला कॅटलॉग देणार आहेत। कॅटलॉगचं पोस्टर असतं ते पोस्टर पण तुम्हाला दिलं जातं। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, एक पहा, हे अशा प्रकारे एक बॉक्स बनवलं जातं। याच्यामध्ये ती साडी जी आपण दाखवली गेली तुम्हाला, ती साडी पण याच्यामध्ये पॅक होते। याच्यानंतर पॅक झाल्यानंतर हे मोठ्या बॉक्स मध्ये पण पॅकिंग होणार आहे। हे मोठ्या बॉक्स मध्ये पॅकिंग झालेले तुम्हाला मी मोठा बॅग दाखवते। अशा प्रकारचे मोठे बॉक्स असणार आहे। याच्यामध्ये जे सेट आहे 8 पीसचा असो, 10 पीसचा किंवा 12 पीसचा सेट असतो, तो सेट या मोठ्या बॉक्स मध्ये पॅकिंग होत असतो मित्रांनो। ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे की कॅटलॉग दाखवलं जातं, त्याच्यामध्ये कॅटलॉग पोस्टर जो दिला जातो ना आपला, तो जेणेकरून कसा दिला जातो की ते कस्टमरांना समजलं पाहिजे। कोणी कोणी कस्टमर असं ना पूर्ण जे इकडनं माल घेतात आणि ते दुसऱ्यांना विकतात, तर देताना कसं आपण बॉक्स खोलत नाही, तर त्याचमुळे आपण ते कॅटलॉग टाकतो, कारण की ते कस्टमरला दाखवताना इझिली पडतं। तर त्याच प्रकारे सगळं दाखवलं गेलंय। आता तुम्हाला मी पूर्ण मेन पॅकिंग आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला, तुम्ही पाहू शकता इथे ज्यांचे ऑर्डर आहेत ना त्या प्रकारे ऑर्डर मध्ये आपल्याकडे असे सगळ्यांचे सॅम्पल जे पण आहे ते काढले जाते। जे कसं आहे मित्रांनो, जे ज्यांनी कस्टमरने मागितले ना त्याच प्रकारे कस्टमरांना हे सगळे सॅम्पल दाखवले जातात। हे सगळे कॅटलॉग वगैरे असतात, तुम्ही पाहू शकता। आणि अशा प्रकारे बिल बनवलं जातं, जेणेकरून ज्याचं आहे त्यांनाच गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून कस्टमरला पण समजतं की ह्या बिलवरती आपलाच माल आलेला आहे आणि आपल्या इकडच्या माणसांना पण कळून जातं की आपल्याला हे माल इकडे द्यायचा आहे। असं अशा प्रकारे पूर्ण दिलं जातं। त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकताय, पहा, याच्यामध्ये बॉक्स टाकले जातात आहे। अशा प्रकारे ज्याची पण सेट वाईज जो एक पार्सल मागवते त्याच्यामध्ये 8-10चा पूर्ण सेट मारला जातो। तर त्याच प्रकारे याच्यामध्ये ठेवलं जातं, तुम्ही पाहू शकताय। याच्यामध्ये पूर्ण ठेवल्यानंतर ना पूर्ण बॉक्स पॅकिंग पूर्ण होणार आहे। याच्यावरती पाहू शकता तुम्ही, याच्यामध्ये प्लास्टिक पण टाकलं गेलेलं आहे। अशा प्रकारे प्लास्टिक वगैरे पण टाकलं जातं, जेणेकरून कस्टमरांचा माल जो आहे ना त्याच्यामध्ये नुकसान नाही व्हायला पाहिजे। आम्ही कसं आहे की कस्टमरांना सगळ्यांना म्हणजे एकदम विश्वासात ठेवून आपला सगळा माल करत असतो। जर आपल्याकडे जे कॅटलॉग कस्टमर मागतात ना त्याच प्रकारचे कॅटलॉग पण त्यांच्याकडे जातं आणि ज्यांचं बिल आहे त्या बिलवरती ज्यांचे जे ऑर्डर आहेत तेच त्यांना दिलं पण जातं, समजलं पण जातं की या प्रकारचा आपला माल आलेला आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पॅकिंग होतंय। पॅकिंग झाल्यानंतर ना अशा पूर्ण ते पॅक केलं जातं। मग असं प्लास्टिकचं पूर्ण चिकटपट्टीने पूर्ण पॅक केलं जाणार आहे। पाहू शकता असं चिकटपट्टीने पूर्ण पॅक करतात, जेणेकरून मग कस्टमरांचा जो माल आहे ना त्याच्यामध्ये थोडा पण नुकसान नाही व्हायला पाहिजे। आणि तुम्ही त्याच्यामध्ये बॉक्स वगैरे पण ठेवले गेलेले आहेत। आणि कस्टमरांना कसं की कमी मागितला माल आणि त्यांचा बॉक्स जर राहिला तर त्याच्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा बॉक्स पण टाकतो की कस्टमरांना पूर्ण जो पॅकिंग आहे तो व्यवस्थित पण गेला पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं गेलं हे बॉक्स पॅकिंगचं वगैरे। तर मित्रांनो, ह्याच्यानंतर असं कलतान लावलं जातं, हे पूर्ण पॅक केलं जातं। तुम्ही पाहू शकताय पूर्ण पॅकिंग पाहू शकता, एकदम बेस्ट पॅकिंग असते मित्रांनो आपल्याकडची, जेणेकरून कस्टमरला माल जातो ना त्याच्यामध्ये कस्टमरांचं नुकसान नाही झालं पाहिजे। कस्टमर आपल्याकडनं माल मागवतो, एकदम खरेदी करतो आपल्याकडे जास्त पैशामध्ये, त्यांचं नुकसान न होता आपलं नुकसान झाला तरी चालेल, पण आपण हे सगळं एकदम पॅकिंग वगैरे करून आपण कस्टमर देतो की त्यांचा माल त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला गेला पाहिजे मित्रांनो। तर मित्रांनो, आता हे सगळं तुम्हाला मी पॅकिंग दाखवलेलीच आहे, तर तुम्हाला विश्वास आलेलाच असेल की आपल्याकडचं पॅकिंग कसं असतं। त्यांनी सांगितलं कस्टमरांनी आम्हाला की पॅकिंग कसं असतं, त्यामुळे मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला होता। तर मित्रांनो, तुम्हाला आमच्याकडची पॅकिंग आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा मित्रांनो। चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवते। भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत। धन्यवाद।